आर्याताई होय, हे काय केलं? म्हणजे जामकर साहेब जे म्हणत होते ते खरंच आर्याताईंना मारलं तुम्ही? हो हळू बोला जरा, कुणी बघितलं म्हणजे. आणि मी काय नाही केलं ते, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी कशाला मारेन? अच्छा, माझ्या डोळ्यांना जे दिसतंय ते खोटं आहे. तुम्ही नाही केलं, मग कोणी केलंय हे? हळू बोला लालीजी जरा. मी नाही काय केलं, कधीपासून सांगतोय तुम्हाला. अहो मी कशाला मारेन? तुम्ही बाजूला विल्हेवाट लावते मला ह्या बॉडीची. हो नाही असं काय करू नका. मी असं काय करू देणार नाही तुम्हाला. हो तिकडं जामकर बिचारे वेडा जर का बहिणीला शोधतायत आणि तुम्ही इथं, माझा विश्वासच नाही बसत आहे. का केलं तसं? त्यांनी काय बिघडवलं होतं तुमचं? अहो लालीजी, मी नाही मारलंय त्यांना. मग कुणी मारलं? नरकीनं मारलंय. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. नरकी? आता मी वाचवू नाही शकलो त्यांना. आता जर काही जाऊन मी स्वतः जामकरला सांगितलं, त्याचा विश्वास बसेल का? त्याचा आधीच माझ्यावर विश्वास नाही. जागेवर गोळ्या घातल्या असतात त्यांनी मला. लालीजी आहे का? नंतर बोलू आपण, आधी हे बॉडीची विल्हेवाट लावू. ये मदत करा मला. नाही असं नका करू. आपण जामकर साहेबांना सगळं सांगू. मी येते तुमच्या सोबत. ते तुम्हाला काही नाही करणार. आपण नीट सगळं समजावून सांगू ना. सगळं खरं खरं सांगून टाकू. चला चला. याड लागले तुम्हाला? तुम्ही जामकर साहेबाकडे गेले आणि त्याने तुमच्यावर विश्वास नाही ठेवला तर जागेवर गोळ्या घालत्याल. आणि तुम्हाला जर का स्वतःला विधवा झालेला बघायचा असेल तर जा, सांगा जामकरला. मी तुम्हाला नाही गमवू शकत. तुम्हाला काय होतं का म्हणे? ठीक आहे ठीक आहे. नाही सांगायचं आपण कोणाला. हा, हे सगळं काय होऊन बसलं अहो? बघा की सतत सगळं तुमच्याच मागं का लागतंय? मला बी कळना झालंय. आर्याताई किती चांगल्या होत्या. काय चूक केली होती त्यांनी? नरकीनं का मारलं असेल त्यांना? ते जामकर साहेबांनी नाही का मिरवणूक अडवली होती, त्याचा त्या नरकीला राग आला असेल. त्याच्यामुळे त्याने रागाच्या भरात ते केलं. नरकी कसला डेंजर असतो माहिती का ना? लालीजी बोलत काय बसलाय तुम्ही? जर का कोणी आपल्याला ह्या बॉडी बरोबर बघितलं, आपल्याला कोणी समजतं. यावं, मदत करा मला. चला. नाही नाही नाही, मी असलं काय करू शकत नाही. आर्याताईंच्या अशा अवस्था नाही बघवत मला. नाही जमणार ना तुम्हाला? मग तिकडेच तोंड करून बसा. मी करतो काय करायचं ते. अरे अरे पोलीस? हो हो पोलीस. सावकाश. हो, पोलिसांनी आपल्याला बघितलं तर या बॉडीचं काय? थांबा, बसा. पोलिसांना आवाज आला, शांत राहा. हिला पण इथंच बंद पडायचं होत. बघ बरं. आपण पकडले गेलो तर या बॉडीचं काय करायचं आता? चला. बसलास का? हा चल. ए अरे थांब 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 थांब. काय? अरे ते बघ. अरे ह्यो मध्येच खड्डा कोणी खांदलाय रे? अरे कोणीतरी जाट लावत असेल. जाड लावाय असा खड्डा खांदते ती का? अरे बघ की बॉडी पुरायला खांदतात तसा खड्डा खांदलाय. हो की, साहेबांना कळवलं पाहिजे. जा फोन कर. अरे साहेब पण उचलणार. सुधाकरला फोन लाव.
जैन साहेब, साहेब नाकाबंदी केली आहे, सगळ्या गाड्या चेक करूनच सोडतोय, तुम्ही काय काळजी करू नका. हो साहेब, कळवत राहतो. जैन. हॅलो. हॅलो सुधाकर, आम्ही इकडं आत्ता रस्त्याने येत होतो, तिथं कुणीतरी कोणाची तरी बॉडी पुरायला खड्डा खणलाय. काय? कुठे तुम्ही? तुला फोनवर लोकेशन पाठवतो. हां, पाठव लवकर. हो हो, माणूस कोण आहे? तरीच गाडी. त्याला पण का मारलं मग नरकी ना? तुम्हीच काहीतरी केलंय. अहो मी कशाला मारेन? दारू प्यायला येतो मेला नाही. हो त्याला जाग आली ना. अरे त्यांची बॉडी बघितली तर नाही उठणार त्यो. लय दारू प्यालाय. तुम्ही जरा प्रश्न विचारायचा बंद करा बरं. आधीच मला डोकं बडबड करते. अहो, मला पण खूप भीती वाटते ना. हे काय करतोय आपण? लय चुकीचं चाललंय. कळतंय मला सगळं चुकीचं आहे, पण दुसरा पर्याय नाही लालीचे आपल्याकडं.